नमस्कार मित्रांनो, हेल्दी माइंड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मानसिक तणाव या विषयावर बोलणार आहोत। आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नवनवीन आरोग्याच्या समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत। खरं तर पूर्वी जगण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा कमी होत्या, मात्र तरीही जीवन सुखी आणि समाधानी होते। आत्ताच्या आधुनिक जगात सोयीसुविधा भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही जीवनातील शांतता कमी झाली आहे। जगासोबत वेगाने धावताना कामाचा ताण, टार्गेट पूर्ण करण्याचं टेन्शन, ब्रेकअपचं दुःख, मुलांच्या भविष्याची चिंता, आर्थिक नियोजनाची काळजी अशा अनेक गोष्टींचा ताण येऊ लागला आहे। त्यामुळे ताणतणाव निर्माण करणाऱ्यासाठी अगदी एखादी छोटीशी गोष्टही कारणीभूत ठरू शकते। शिवाय प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या वेगवेगळी असल्यामुळे दुःख, चिंता, काळजीची कारणंही निरनिराळी असू शकतात। ताणतणावाचा थेट परिणाम तुमच्या वागण्या बोलण्यावर होऊ लागतो। सतत होणारी चिडचिड आणि रागामुळं तुमचं आरोग्य बिघडू शकतं। शिवाय आपण ज्यांच्यासाठी धावपळ करत असतो त्या जिवलग माणसांनाच आपण या स्वभावामुळे दुखावू लागतो। या ताणतणावाला तुम्ही मेंटल प्रेशर अथवा मेंटल स्ट्रेस असंही म्हणतात। मात्र या मेंटल प्रेशरचा तुमच्या हृदय आणि मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो। या स्ट्रेसमुळे होणारे आजार मागे लागू शकतात। हृदयविकार, मानसिक आजार, नैराश्य हा ताणतणावाचा पुढील टप्पा असू शकतो। चला तर मग बघूया मानसिक ताणाची कारणे। पहिला आहे करिअरची चिंता। आजकाल मुलगा असो व मुलगी दोघांचंही करिअर उत्तम असणं गरजेचं आहे। त्यामुळे नोकरी मिळवणं, नोकरी टिकवणं, प्रमोशन मिळणं अशा अनेक गोष्टींसाठी सतत प्रयत्न करावे लागतात। त्यामुळे सतत या गोष्टींचं मेंटल प्रेशर अथवा ताण हा प्रत्येकाला असतोच। बऱ्याचदा बेरोजगार तरुणी यामुळे डिप्रेशनमध्ये जातात। दुसरं आहे प्रिय व्यक्ती दुरावणे। नातेसंबंध आपल्या जीवनात फारच महत्त्वाचे असतात। जिवलग लोकांच्या प्रेमामुळे आपल्या जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना तोंड देणे आपल्याला सोपे जाते। मात्र कधीकधी आईवडील अथवा जिवलग मित्रमैत्रिणीच्या मृत्यूमुळे अनेक लोक नैराश्याच्या आहारी जातात। एखाद्या जिवलग व्यक्तीचे परदेशी जाणे, जोडीदारासोबत ब्रेकअप होणे यामुळेही मानसिक तणाव वाढू शकतो। कारण अशा घटनांमुळे तुम्ही इतके भावनिक होता की तुम्हाला जीवन जगणे नकोसे वाटू लागते। तिसरं आहे आर्थिक जबाबदाऱ्या वाढणे। प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्या व्यक्तीला घरातील आर्थिक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात। कधीकधी फार कमी वयात जबाबदाऱ्यांचे ओझे अनेक जणांच्या खांद्यावर पडते। या जबाबदाऱ्या सुरुवातीला पेलवू न शकल्यामुळे काही जणांना मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो। कुटुंबाच्या अपेक्षा, वाढते खर्च आणि तुमचे उत्पन्न याचं गणित जमवताना अनेकांची तारांबळ उडते। चौथा आहे वैवाहिक जीवनाला सुरुवात झाल्यामुळे। अविवाहित असताना घरातील जबाबदाऱ्या आईवडील अथवा घरातील मोठी मंडळी निभावत असतात। मात्र लग्नानंतर अचानक तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होते। मुलींना तर त्या जिथे लहानाच्या मोठ्या झाल्यात ते घर, आईवडील, माहेरची माणसं सारं काही सोडून पतीच्या घरी जावं लागतं। विवाहानंतर सासरच्या लोकांसोबत काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते। मुलांचेही लग्नानंतर बॅचलर लाईफ संपून वैवाहिक जबाबदाऱ्यांमध्ये मन गुंतवावं लागतं। त्यामुळे लग्नानंतर अशा अनेक गोष्टी असू शकतात ज्यामुळे मुलगा अथवा मुलगी या दोघांनाही मानसिक तणावाच्या समस्येला सामोरे जावं लागतं। पाचवं आहे नवीन घरी शिफ्ट होणे। कधीकधी कामानिमित्त तुम्हाला वेगळ्या शहरात जावं लागतं किंवा त्याच शहरात वेगळ्या घरात शिफ्ट व्हावं लागतं। नवीन घरातील बदललेल्या वातावरणामुळे देखील तुम्हाला मानसिक ताणतणाव निर्माण होऊ शकतो। एखाद्या ठिकाणी राहण्याची तुम्हाला एवढी सवय लागते की दुसऱ्या ठिकाणी पुन्हा घर बसवणे थोडं कठीण जाऊ लागतं। सहावं आहे परीक्षेचा ताणतणाव। विद्यार्थ्यांना परीक्षेमुळे येणारा ताणतणाव देखील मेंटल प्रेशरचे एक कारण असू शकते। कारण परीक्षेच्या काळात पेपर कसा असेल, अभ्यास केलेले प्रश्न येतील का, चांगले मार्क्स मिळतील का, परीक्षेचं सेंटर कोणतं असेल, अशा अनेक प्रश्नांचा मनात गुंता सुरू असतो। साहजिकच यामुळे तुमच्या मनावर अतिरिक्त ताण पडू शकतो। मानसिक ताणाची ही अगदी सामान्य कारणे आहेत। वास्तविक या पलीकडे अशी अनेक कारणे असू शकतात ज्यामुळे तुमच्या मनावर ताण येऊ शकतो। शिवाय कधीकधी तुम्ही ज्या गोष्टींचा ताण घेता ती गोष्ट इतरांसाठी अगदी सामान्य असू शकते, पण तुमची मात्र त्या गोष्टीमुळे झोप देखील उडू शकते। मानसिक ताणाची लक्षणे।
मानसिक ताणाची कारणे अनेकांना माहीत असतातच, मात्र त्यासोबतच तुम्हाला मेंटल प्रेशरची लक्षणे देखील माहिती असायला हवे. मानसिक ताणाची शारीरिक आणि भावनिक लक्षणे असू शकतात. मानसिक ताणाची भावनिक लक्षणे एक आहे अचानक राग येणे, दुसरा मूड बदल होणे, तिसरा छोट्या छोट्या गोष्टींना मनाला लावून घेणे, स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण नसणे, मन शांत नसणे, झोप न येणे, नकारात्मक विचार मनात येणे, आत्मविश्वास कमी होणे, एकटेपणाची भावना असणे, लोकांमध्ये मिसळण्याची भीती वाटणे, सतत चिडचिड होणे आणि घराबाहेर न जाणे या प्रकारची मानसिक तणावाची भावनिक लक्षणे आहेत. आता मानसिक ताणाची शारीरिक लक्षणे बघूत. एक आहे अशक्तपणा जाणवणे, सतत डोकेदुखीची समस्या होणे, डायरिया बद्धकोष्ठता होणे, पोटात दुखणे, पाठ दुखणे, हृदयाची धडधड वाढणे, झोप न येणे, सतत सर्दी ताप येणे, अंगाला घाम सुटणे, तोंड कोरडे होणे, घास गिळण्यास त्रास होणे या प्रकारची लक्षणे आहेत. मानसिक तणाव कमी करण्याचे उपाय. मानसिक ताण कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचारांसोबतच जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचं आहे. यासाठीच या छोट्या छोट्या गोष्टी करा आणि मानसिक ताणाला दूर ठेवा. पहिला आहे कुटुंबासोबत वेळ घालवा. कामाचा ताण प्रत्येकालाच असतो, मात्र शक्य असेल तर घरी आल्यावर ऑफिसच्या कामाचा विचार करू नका. शिवाय सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवल्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ताणापासून दूर राहू शकाल. आजकाल सर्वजण घरी आणि घराबाहेर मोबाईल आणि इतर गॅजेट्समध्ये गुंतलेली दिसतात. डिजिटल माध्यमांमुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीपासून दुरावले जातो. त्यामुळे दिवसभरातील काही तास हे फक्त तुमच्या घरासाठी राखून ठेवा. गप्पा-टप्पा आणि सुखदुःख घरच्यांसोबत शेअर केल्यामुळे तुमचा मानसिक ताण नक्कीच कमी होऊ शकतो. दुसरं आहे आवडीचं संगीत ऐका. संगीतमध्ये कोणतेही दुःख विसरण्याची ताकद असते. शांत म्युझिक अथवा आवडीची गाणी ऐकल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होऊ शकतो. यासाठी सकाळी ऑफिसला जाण्याआधी अथवा संध्याकाळी घरी आल्यावर तुमच्या आवडीची गाणी ऐका. संगीत क्लासिकल, बॉलिवूड अथवा वेस्टर्न असलं तरी चालेल, ते फक्त तुमच्या आवडीचं असेल याची काळजी घ्या. इतरांना त्रास होऊ नये यासाठी कानात इयरफोन घाला आणि मोबाईलवर तुमच्या आवडीची गाणी लावा. डोळे बंद करून थोडा वेळ एका वेगळ्याच दुनियेचा अनुभव घ्या. त्यामुळे तुमचं मेंटल प्रेशर अवश्य कमी होईल. तिसरं आहे नियमित मेडिटेशन करा. मेडिटेशन अर्थात ध्यान तुम्हाला नक्कीच चांगला फायदा देऊ शकेल. योगासन आणि ध्यानधारणेमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते. यासाठी दररोज सकाळी नियमित ध्यानाचा सराव करा. सुरुवातीला तुमचे मन ध्यान करण्यास नकार देईल. ध्यानाला बसल्यावर तुमच्या मनात अनेक विचारांचा गोंधळ देखील उडेल. मात्र मुळीच चिंता करू नका. हळूहळू सरावाने तुमचे मन शांत होईल आणि निवांत होईल. जर तुम्हाला मेंटल प्रेशरपासून दूर राहायचे असेल तर नियमित मेडिटेशन करा. चौथा आहे तुमचा आवडता छंद जोपासा. प्रत्येकाला एखादा छंद असू शकतो. काही जणांना लेखनाची आवड असते तर काही जणांना निरनिराळे पदार्थ तयार करण्याची. तुम्हाला काय करायला आवडतं हे ओळखा. पैसा कमविण्याच्या धावपळीत कधीकधी आपण आपल्या आवडीनिवडी विसरून जातो. मात्र कामावरून आल्यावर अथवा सुट्टीच्या दिवशी एखादा छंद जोपासला तर त्यात तुमचे मन गुंतून राहू शकते. मन एखाद्या आवडीनिवडीत गुंतवल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण आपोआप कमी होऊ लागतो. नृत्य, गाणी, कलाकुसर, चित्रकला अशा अनेक छंदांपैकी तुमचं मन कशात रमतं ते ओळखा आणि मानसिक तणावापासून मुक्त व्हा. पाचवं आहे ऑफिसमधील काम घरी आणू नका. ऑफिसचे काम शक्य झाल्यास ऑफिसमध्येच करा. काही लोकांना कामाचा ताण एवढा असतो की ते ऑफिसचे काम घरी घेऊन जातात. त्यामुळे तुम्ही दिवसरात्र फक्त कामच करत राहतात. कामाचा ताण वाढत गेल्यामुळे तुमच्या मनावरीलही ताण वाढू लागतो. ऑफिसमधील काम, घरातील काम आणि सामाजिक काम अशा 3 स्तरावर माणूस काम करत असतो. त्यामुळे जे काम जेव्हा कराल तेव्हा ते प्रामाणिकपणे करा. त्यामुळे तुम्हाला कोणत्याच कामाचा ताण येणार नाही. शिवाय त्यामुळे तुम्ही घरच्या लोकांनाही पुरेसा वेळ देऊ शकाल.